मी माधव दापके. पुण्यात आहे. गरजे मराठीचं काम बघतो. ईच वुमन चॅम्पियन प्रोग्रामच्या अनुषंगाने काही गोष्टी सांगतो तुम्हाला. आणि आनंदजी, आपण आत्ता जो तुम्ही अजेंडा सांगितलात, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी कशा स्ट्रक्चर करता येईल याच्याबद्दल मी काही विचार केला होता, त्याही मी त्या अनुषंगाने सांगतो. सगळ्यात पहिले आधी मी कालच्या मीटिंग बद्दल सांगतो. काल मी आणि विजय तळेले सर पण इथे आहेत या मीटिंगमध्ये. आमच्या दोघांची काल महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई यांच्या चेअरमन बरोबर, रवींद्र साठे त्याचे चेअरमन आहेत, त्यांचे सीईओ राऊत आहेत, महाराष्ट्र कॅडरचे IAS ऑफिसर्स आहेत, आणि त्यांचे डेप्युटी सीईओ आणि ॲडिशनल सीईओ, अशी 4 जणांबरोबर आमची काल मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांच्याकडे ईच वुमन चॅम्पियनशिपचा जो आपण प्रोग्राम आखतोय किंवा आपली जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट नोट त्यांना प्रेझेंट केली आम्ही. आणि त्याचे 2 उद्देश होते. उद्देश एक असा होता की सगळ्यात पहिले खादी ग्रामोद्योग महाविकास मंडळ, जी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, ते आपल्याबरोबर येऊ शकतं का? कारण त्यांचं महाराष्ट्रातल्या सगळ्या 36 जिल्ह्यामध्ये आणि 358 तालुक्यांमध्ये त्यांचे फीट ऑन द ग्राउंड आहेत. कारण त्यांचे अधिकारी सगळ्या जिल्ह्यातनं काम करतात. पण आपल्याला हा प्रोग्राम करण्यासाठी आम्ही त्यांना जे प्रपोजल मांडलं की आम्ही ग्लोबल स्ट्रेंथ आणू शकतो आणि लोकल स्ट्रेंथ खादी ग्रामोद्योग महामंडळाने आणावी, असा एक विचार त्यांच्यासमोर आम्ही मांडला होता. तर इन प्रिन्सिपल दे आर हॅपी टू कोलॅबरेट विथ अस. आणि हा प्रोग्राम दोघांच्या आपण कोलॅबरेशन मध्ये नक्की करू शकतो. हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता की हा हे झालं इन प्रिन्सिपल अग्रीमेंट. पण एक्झिक्युशन लेवलला ते काय मदत करू शकतात, तर ते आपल्याला 2 किंवा 3 प्रकारची मदत करू शकतात. पहिली मदत ते करू शकतात ते म्हणजे त्यांचे जी जिल्ह्यातली कार्यालय आहेत किंवा त्यांचे जे जिल्हाधिकारी आहेत त्या मंडळाचे, तर त्यांच्याबरोबर आपल्याला त्या त्या जिल्ह्यामध्ये जे कोऑर्डिनेशन करायचं आहे ते आपल्याला करता येईल. अर्थातच त्यांचा पूर्ण वेळ त्यांचं काम असतं, पण त्यांना मॅन्डेट म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल एज महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं मॅन्डेट असं आहे की जिल्ह्या जिल्ह्यातनं उद्योजक घडवावेत, आणि महिलांसाठी तर विशेष करून. कारण रोजगार निर्मितीचा ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला नोकरीच्या संधी या कदाचित ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक अशा काही जिल्ह्यांमधनं असू शकतो. पण बाकी सर्व जिल्ह्यांमधनं ती नोकरीची संधी असेलच असं नाही, आणि ती नसते. त्यामुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी काहीतरी व्यवसाय करावा, ही एकच प्रॉबेबली ऑप्शन शिल्लक राहतो. आणि त्यामुळे ते लोक खूप प्रयत्न करतायत. आणि दे हॅव बीन डुईंग इट फॉर लास्ट 50-60 इयर्स, सो दे नो द एंटायर स्टेट इन अँड आउट. किंवा त्यांना ऍक्च्युअली जिओ पॉलिटिक्स आणि ज्या लोकल गोष्टी असतात, सोशल इकॉनॉमिकल गोष्टी असतात, त्याही त्यांच्याकडे आहेत. तर ते आपल्याबरोबर काय करू शकतात हा विचार होता. त्यांच्याकडनं 2 सजेशन आलेले आहेत. एक सजेशन असे आहे की आपण जे म्हणतोय की ग्लोबल लेवलला या बायकांच्या उद्योजकांना आपण घेऊन जाऊ शकतो, त्याच्या आधीची एक स्टेज त्यांची अशी आहे की ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला उद्योजकांचे मेळावे करतात. तो एक विकेंडचा कार्यक्रम असतो. आणि त्या विकेंडच्या कार्यक्रमामध्ये ते आत्ता महिलांना विविध प्रकारचे उद्योग कसे करावेत किंवा उद्योगाच्या काय काय संधी असू शकतात हे त्यांच्या थ्रू ते सांगतातच. आणि त्यांच्या 4 लीडर्स पैकी एक लीडर त्यांच्याबरोबर कायम त्या मेळाव्यात जॉईन असतो. आणि त्यांचे कार्यकर्ते लोकल जे आहेत, कार्यकर्ते नाही म्हणता येणार, ते सगळे कर्मचारी असतात त्यांचे, पण सगळे क्लास 1 गॅजेटेड ऑफिसर आहेत ते. तर ते मिळून हे सगळं करतात. तर एक सजेशन त्यांच्याकडनं अशी आली की आपल्यापैकी कुणीतरी एक व्यक्ती, 2 व्यक्ती जर GMG म्हणून त्यांच्या प्रत्येक मेळाव्याला हजर राहू शकलं, आणि जर आपण ग्लोबल लेवलवरती काय काय करतोय, म्हणजे ती गरजे मराठीची जाहिरात नाही, त्यांच्यातली जी सिलेक्ट लोक असतील, 2, 4, 5, 10 ज्या बायकांचे बिझनेस स्केलेबल असतील, तर ते स्केल करण्यासाठी आपण ग्लोबल लेवलला काय मदत करू शकतो हे सुद्धा त्यांना जर सांगता आलं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की इट माइट वर्क ॲज अ इन्स्पिरेशन, की बाबा हा आपण ना आपला हा व्यवसाय, म्हणजे उदाहरण एवढ्यासाठी सांगतो की ते कोरिलेट करता येईल तुम्हाला. अहिल्यानगर नाही, सॉरी, धाराशिव जिल्ह्यामध्ये बकरीच्या दुधापासून एक हर्बल साबण बनवण्याचा व्यवसाय आहे. पण त्यांचा रिच तेवढ्याच असल्यामुळे ते फक्त दिवाळीचं कुठला तरी एखादा इव्हेंट असेल किंवा कुठेतरी काहीतरी प्रदर्शन भरलं असेल तर तेवढ्यापुरतं ते सेल करतात. आता त्यांचं म्हणणं असं आहे की त्याला सगळी सर्टिफिकेशन घेतलेली आहेत, किंवा त्याला जर तुम्हाला मोठ्या लेवलवरती स्केल करण्यासारखं जर असेल, तर तुमच्यापैकी कोणी त्यांना मदत करू शकतं का? अगदी बेसिक तुम्ही हेल्थ सर्टिफिकेशन घ्यायला मदत करा, त्याच्यानंतर त्याला ग्लोबल लेवलला नेण्यात मदत करा, कॉर्पोरेट गिफ्टिंग मदत करा, ही जरी तुम्ही करता आली. कारण तुम्ही जर म्हणताय, आपण गरजे मराठी म्हणून कलेक्टिव्हली म्हणतोय की वी आर नेटवर्क ऑफ 20,000 पीपल, त्यांचं म्हणणं असं की हा स्केल तुम्ही करायला मदत करा ना. आणि हे खादीच्या सर्टिफिकेशननी करता येईल. ते म्हणाले जे गव्हर्नमेंटचा जो भाग आहे तो सगळा आम्ही करू, जो तुम्हाला बिझनेस म्हणून उभा करायचा भाग आहे तो तुम्ही करा.
मग त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी असेल. आणि तिथेच मी जोगळेकर सरांचं नाव सांगितलं होतं की त्यांना जर काही केमिकल रिलेटेड गोष्टी असतील तर कदाचित आयसीटी त्यांना मदत करू शकेल, मराठी विज्ञान परिषद मदत करू शकेल, आपल्यातली काही लोक मदत करू शकतील की जे त्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात. तर अशा पद्धतीची त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुम्ही स्केल करा. किंवा पुण्यामध्ये हातकागद उत्पन्न अ, हातकागद प्रक्रिया केंद्र असं त्यांचं एक इथे फॅक्टरी आहे पुण्यामध्ये, खादी ग्रामोद्योगची स्वतःची. आणि तिथे त्यांनी यावर्षी हातकागद संस्था पुणे असं त्यांचं इथे आहे. तिथे संशोधन होतं, तिथे प्रशिक्षण होतं आणि उत्पादन होतं, अशा तिन्ही गोष्टी ते तिथे करतात. तर यावर्षी त्यांनी पहिल्यांदा हातकागदापासून, म्हणजे आपण कागदाचा लगदा म्हणतो, त्या लगद्यापासून अतिशय सुंदर गणपतीच्या मूर्ती बनवल्या. आणि त्यांचं म्हणणं असं की ती मूर्ती म्हणजे इको फ्रेंडली वगैरे विषयच नाही, कारण तो कागदच आहे. ती मूर्ती तुम्ही बादलीत सोडा, परत कागदाचा लगदा होतो, कागदाचा लगदा ठेवून द्या, पुढच्या वर्षी परत मूर्ती बनवा पाहिजे तर त्याची. सो अशा पद्धतीची प्रॉडक्ट ते स्वतः करतायत आणि त्यांची आहे आपल्याकडे लिस्ट सगळी, ती मी ग्रुपवर नंतर शेअर करीन. पण हा त्यांचा म्हणणं होतं की तुम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये त्या जो आमचा बूट कॅम्प होतो, जसं तुम्ही बूट कॅम्प म्हणताय तसं आम्ही जो बूट कॅम्प करतो त्याच्यासाठी तुम्ही सहभागी व्हा. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग, सगळ्या महिलांसाठी 3 प्रायमरी योजना आहेत. एक पीएम विश्वकर्मा नावाची स्कीम आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना म्हणून. दुसरी आहे ती महाराष्ट्र राज्यापुरती मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना. आणि तिसरी जी योजना आहे ती पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना. म्हणजे पीएम ईजीपी, सीएम ईजीपी आणि तिसरी मी म्हटलं ती विश्वकर्मा. तर याच्यामध्ये 5 लाख रुपयापासून ते 50 लाख रुपयापर्यंतचं अनुदान लोन स्वरूपात गव्हर्नमेंट देतं. फक्त महिलांसाठी देतं, त्याला क्रायटेरिया आहेत काही अर्थातच. आणि त्यांना 35% महिलांना अनुदान मिळू शकतं. म्हणजे थोडक्यात 35% जर सबसिडी मिळत असेल तर 10 लाखाचं लोन हे मुळात 3.5 लाख त्यांना कधी द्यायचंच नाहीये परत, 6.5 लाखाचाच पुढचा हिशोब असेल. पण त्याचे फॉर्म भरण्यापासून ते सगळी गव्हर्नमेंट साईडची प्रोसेस करायचं काम खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सगळे अधिकारी करतात. सो त्यांचं म्हणणं असं की ते यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. आम्ही अगदी त्या बायकांकडनं फॉर्म भरून घेण्यापासून सगळं काम आम्ही करू, किंवा गव्हर्नमेंट सिस्टममधनं त्यांना कसं पुढची प्रोसेस करायची ती आम्ही करू. बिझनेसचं नॉलेज तुम्ही आणा, प्रोसेसचं नॉलेज तुम्ही आणा, ग्लोबल लेवलचं नॉलेज तुम्ही आणा, आणि लोकल लेवलची सगळी कामं आम्ही करू. त्यांनी त्यांची जी कार्यालय आहेत, फक्त याच्यामध्ये एकच आनंद आपल्याला आहे की आपण विकेंडला जो आत्तापर्यंत प्रोग्राम करत आलोय तो कदाचित आपल्याला तसा करता येणार नाही. कारण त्यांचं कार्यालय सोमवार ते शुक्रवार असं चालू असतं. ते सरकारी कर्मचारी असल्यामुळे ते सरकारी याच्याप्रमाणे हे करतात. पण त्यांच्या प्रत्येक कार्यालयामध्ये काही ना काहीतरी 20, 25, 50 लोक येण्याची सोय असते, कारण ते लोकल लेवलला काही ट्रेनिंग प्रोग्राम करतात. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा एक अधिकारी, तुमचा जर कॉर्डिनेटर त्या जिल्ह्यात असेल तर उत्तम, पण हे आमच्या ऑफिसमध्ये तुमचा जो काही कार्यक्रम असेल 2 तासाचा, 4 तासाचा, तो इथे आम्ही कम्प्युटर प्रोव्हाइड करू. इथे त्या बायकांना एकत्र येऊ दे. तुम्ही जर असाइनमेंट देणार असला तर त्याचे प्रिंट काढून त्या असाइनमेंट सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं करून घेऊ शकू. म्हणजे कोऑर्डिनेशनच्या खूप पॉसिबिलिटीज आहेत. फक्त आता याच्यामध्ये मी विचार काय केला तो सांगतो. हे तर खालच्या मीटिंग बद्दलचं झालं. पण विचार मी काय केलाय की आपल्याला, आपण दसरा ही डेट धरून चाललोय, व्हेरी गुड. पण आपल्याला मागे आधी फ्रॉम अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट, म्हणजे आय सी दिस ॲज अ एंटायर प्रोजेक्ट, आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या साईडनी मला असं वाटतं की आपल्याला अतिशय केअरफुल प्लॅनिंग करायला लागणार आहे. आणि खूप गोष्टी आहेत, खूप. म्हणजे आपण 1 ऑगस्टचा कार्यक्रम केला तर आपण 2 महिने त्याची तयारी करत होतो प्लॅनिंगच्या दृष्टीने. तरी तो रिलेटिव्हली वन वे होता. वन वे इन द मला म्हणायचं उद्देश काय, की लोक स्वतःहून येत होती आणि होत होतं आणि पुढे जात होतं. याच्यामध्ये 12 आठवडे जर आपल्याला कार्यक्रम करायचा असेल तर याच्यासाठी प्रॉपर प्रोजेक्ट प्लॅन आपल्याकडे पाहिजे. ते प्रोजेक्ट प्लॅन एक्झिक्यूट करायच्या जबाबदाऱ्या लोकांकडे पाहिजेत. तर जर आपण ह्या ग्रुपपैकी 3-4 लोक हे पीएमओ ऑफिस म्हणून निवडलं, की प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफिस म्हणून निवडलं, आणि त्यांनी जर ती जबाबदारी घेतली की बाकी उरलेल्या लोकांची कोऑर्डिनेट करून मग त्याचं स्ट्रक्चर ठरवणं, त्याचे कंटेंट ठरवणं, त्याचे सगळ्या डेट्स ठरवणं, त्याचं एक्झिक्युशन ठरवणं, अशा गोष्टी करायला लागतील. तर तो एक मला वाटतं आपण तो करायला पाहिजे असं माझं मत आहे. दुसरं माझं मत असं आहे की दसरा ही जर डेट करून ठेवली तर आपण कदाचित कदाचित मला असं वाटतं की हे जे या एक एक दिवसाचे जे आपण कॅम्प करायचं म्हणतोय ते आपल्याला तेव्हा शक्य होईल. पण खरा कोर्स 12 आठवड्याचा सुरू करायला कदाचित आपल्याला नोव्हेंबर उजाडू शकेल. कारण मध्ये परत सण येत आहेत, लोक नसतात, आणि लेट अस बी फेअर टू एव्हरीवन की दिवाळी असते, लोक ट्रॅव्हल करत असतात. तर हे सगळं जर डोक्यात धरलं तर नोव्हेंबर उजाडू शकेल. आणि तसं भारतात क्रिसमस वगैरे असा काही प्रकार नसतो. तर नोव्हेंबरमधनं जर कार्यक्रम आपण सुरू केला तर तो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असा कार्यक्रम होऊ शकेल. आणि माझ्या डोक्यात एक असं आहे की मेजरेबल डॅशबोर्ड, म्हणजे परफॉर्मन्स डॅशबोर्ड म्हणून जर आपण 31 मार्चला जे वर्ष क्लोज होईल ते डोक्यात ठेवलं आणि जर रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं
तर 31 मार्चला रिपोर्ट करायला की बाबा आम्ही या प्रोग्राममधनं एवढा इम्पॅक्ट केला, हे आपल्याला 31 मार्चला दाखवायचं असेल तर त्याची मेजरेबिलिटी आपल्याला फेब्रुवारीमध्ये करता आली पाहिजे. त्या फेब्रुवारीला करता येण्यासाठी म्हणून जानेवारीमध्ये आपला 12 आठवड्याचा कार्यक्रम संपला पाहिजे. आणि जर जानेवारीत 12 आठवड्याचा कार्यक्रम संपायचा असेल तर तो जानेवारी, डिसेंबर आणि नोव्हेंबर असं नोव्हेंबरपर्यंत तो आपल्याला सुरू करता आला पाहिजे. अर्थात हे माझे मी जे विचार लिहून ठेवले होते ते मी तुम्हाला सांगतोय. पण दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट इन माय माइंड, आणि मला असं वाटलं मी तुमच्याबरोबर शेअर करीन. परफेक्ट. पुणा ऑफिसमधनं मूडलचा सपोर्ट तुम्हाला निश्चित मिळेल. पुणा ऑफिसमध्ये आपल्याकडे 40 एक लोकांचं वर्कशॉप कंडक्ट करण्याची जागा आहे. त्याची सगळी अरेंजमेंट पुणा ऑफिस करू शकेल किंवा त्याचं ऑन ग्राउंड जे काही फॅसिलिटेशन लागतं ते आपल्याला तिथे नक्की करता येईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आपल्याला मार्केटिंगच्या दृष्टीने जे काही ब्रॉशर बनवायचे आहेत किंवा जे काही डिजिटल मीडिया बनवायचा आहे तो सगळा सपोर्ट पुणा ऑफिसमधनं मिळू शकेल. आपल्याकडे आता सध्या इथे प्रसाद डफळापूरकर आपलं सगळं ऑपरेशन्स मॅनेज करतात. त्यांच्याबरोबर आपल्याकडे 3 पूर्ण वेळाचे एम्प्लॉईज आहेत. सो आपल्या टोटल 4 जणांची टीम आणि मी स्वतः आहेत आणि बाकी आपले सगळे लोक व्हॉलंटियर तर आहेतच आहेत. पण हा सपोर्ट तुम्हाला पुणे ऑफिसमधनं निश्चित मिळू शकेल. आय टेक अ पॉज, ओपन फॉर मी कॉन्व्हर्सेशन. मी एक पर्टिक्युलर विचारतो, तुझे पीएमओ म्हणालास, हो. ते पुण्याचं ऑफिस सगळं नाही करू शकणार ह्या लोकांनी म्हणजे? हा. नाही नाही नाही, तर ह्या कार्यक्रमासाठी म्हणून पीएमओ पाहिजे. म्हणजे हा. आता याच्यामध्ये कसं आहे की पुण्याच्या ऑफिसमधनं आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट नक्की करता येईल. हम्म. पण मी जसं म्हटलं तसं की आता आपल्याला याचं करिक्युलम वगैरे सगळं आपल्याकडे आहे वगैरे मान्य आहे. पण याला स्ट्रक्चर देण्यासाठी म्हणून आता हे जे सगळे आता हा जो ग्रुप आहे या ग्रुपमधल्या कोणीतरी ती जबाबदारी घेतली पाहिजे 4 जणांनी, की बाबा हा मी हे प्लॅन करीन, मी हे ट्रॅक करीन. हा आता ट्रॅक करताना समजा अशी गोष्ट आली की बाबा मूडल आपलं चालू झालं का, तर मूडल चालू झालं का हा प्रश्न पुणा ऑफिसला निश्चित विचारू शकता. मूडल चालू झालं की नाही हे उत्तर पुणा ऑफिस बांधिले देण्यासाठी. मूडल मधले कंटेंट क्रिएट केलेत का, आता कंटेंट क्रिएट करण्यासाठी याच्यातलंच कोणीतरी कंटेंट क्रिएट करेल ना. म्हणजे जो कोणी माणूस आपल्या याच्यातली व्यक्ती जी आहे की जे म्हणेल की मी ना सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग घेणार आहे, तर त्यांचं कंटेंट तयार झाले का, ते कंटेंट तयार करण्याची जबाबदारी त्या त्या व्यक्तीची आहे. किंवा ते जे मेंटर त्या विषयात आहेत, कोणी म्हणाले मी जीटीएम शिकवणार आहे, व्हेरी गुड, तर जीटीएमचं करिक्युलम तयार करायची जबाबदारी त्यांची आहे. ते मूडलवर होस्ट करायची जबाबदारी पुणे ऑफिस घेऊ शकेल. पण कंटेंट हे ते एक्सपर्ट नाही आहेत ना. म्हणजे आपली जी स्नेहा दिशा वगैरे जे आहेत ते कंटेंट नाही हम्म. क्रिएट करू शकत. ते दिलेले कंटेंट ट्रान्सफॉर्म करू शकतात, त्याची पीपीटी बनवू शकते किंवा त्याचं ते मूडलमध्ये होस्ट करू शकतात. पण त्याचे जे कंटेंट आहेत ते कंटेंट मला असं वाटतं हा जो एक्सपर्ट ग्रुप आहे या एक्सपर्ट ग्रुपनी करणं अपेक्षित आहे. आपण जे सप्लाय चेनसाठी करतोय ना, तर डॉक्टर तसंच. मनोज कुलकर्णी, विशाखा पंडित किंवा संजय देसाई किंवा निलय गोसावी या सगळ्या लोकांनी सप्लाय चेनचे 9 आठवड्याचे कंटेंट तयार त्यांनी केले. मग ते मूडलमध्ये होस्ट कसे करायचे किंवा त्याची पीपीटी कशी बनवायची किंवा त्याला क्विज कसं बनवायचं, हे सगळी गोष्टी पुणे ऑफिस नक्की करू शकेल. पण मी जे पीएमओ म्हणतोय ते पीएमओ या प्रोग्रामचं पीएमओ आहे. ओके, गॉट इट. आणि टाइम लाईन सांगितली त्याचं सांगतो की आपण दसऱ्याच्या दिवशीपासून ऍप्लिकेशन घ्यायला सुरुवात करणार आहोत. मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये फेब्रुवारी एंडला पहिला आपला पायलट खतम होईल असंच लिहिलं होतं. सो वी ओके. आर गोइंग टू हो. स्टिक टू दॅट. आत्ताच्या करेक्ट. मीटिंगमध्ये आणि आफ्टर दिस मीटिंग ऑल्सो आपल्याला दर विषय ऑफर करणारे 3-3, 4-4 जण जे आले त्यांनी एकमेकांशी एकत्र करून ते विषय कोऑर्डिनेट हो करावे अशी अपेक्षा आहे. म्हणून मी ते हो हे हो हो शेअर केलेलं आहे. हो, शेअर बरोबर केलेलं आहे. आहे. आणि म्हणूनच आनंदजी कसं आहे ना की हां. पीएमओ एक्झॅक्टली हे काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे हो. उदाहरणार्थ आता जर आपण आपल्या सगळ्या 30 लोकांची लिस्ट बघितली मेंटरची, तर त्याच्यात कदाचित 4 जण असे आहेत की जे जीटीएम वरती करू हं, शकतील. हं. त्यांचं इंडिव्हिज्युअल स्किल वेगळं आहे, इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स वेगळा आहे. पण आपण ज्या वेळेला एक संस्था म्हणून प्रोग्राम डिलिव्हर करतो त्यावेळेला त्याचे कंटेंट हे सेम असले पाहिजेत. म्हणजे हं, डिलिव्हरी एक्सपिरियन्स कदाचित बदलेल व्यक्तीप्रमाणे. पण आता हं. त्या 4 जणांच्या डोक्यात जे कंटेंट आहेत ते कंटेंट त्या 4 जणांनी एकत्र बसून फायनलाइज करणं अपेक्षित आहे. आणि ते हं. फायनल होतंय की नाही हे मॉनिटर करायची जबाबदारी त्या प्रोग्राम ऑफिसची आहे. ओके. सो असे गॉट इट. प्रत्येक विषय, आपले जे 12 विषय आहेत, 12 टॉपिक जे आहेत 12 आठवड्याचे, त्याच्यासाठी मल्टिपल मेंटर्स असल्यामुळे ते. मग त्याच्यानंतर हे पीएमओ ऑफिस काम कसं करेल, आपला प्रोग्राम सुरू झाला कदाचित असं आहे की बाबा मला ना ऑनलाईन कार्यक्रम आहे तर एकच मेंटर पुरणार आहे. पण जर इन पर्सन उद्या धाराशिवला आपल्याला वर्कशॉप करायचे किंवा एक आपल्याला बीड जिल्ह्यात करायचं आहे, कोण करू शकेल. मग ते अलोकेशन करणं किंवा बाबा ही व्यक्ती, जसं आपण ज्या वेळेला भूषण गरवारेचं लेक्चर 2-3 ठिकाणी झाली त्यावेळेला माझ्या मते भिडे मॅडम हे करत होत्या की अरे भूषण तू अवेलेबल आहेस का, बरं या तारखेला आहेस का, तू जा. मग तो तिथे जाऊन काय करतो ही भूषणची जबाबदारी. पण ते कॉर्डिनेशन करण्यासाठी मागे कोणीतरी लागेल. म्हणजे त्या व्यक्तीने स्वतः कॉर्डिनेट करता आलं तर नथिंग लाईक दॅट.
पण मला असं वाटतं की 30 जणांनी वेगवेगळं कोऑर्डिनेशन करायचं आणि लोकांना कन्फ्यूज होतात मग समोरची, म्हणजे जी कुठली संस्था असेल किंवा जी कुठली जिल्ह्यातली लोक असतील ती. त्याच्याऐवजी पीएम ऑफिसमध्ये ही 4 लोक आहेत. या 4 लोकांनी बाकीच्या 30 लोकांची कोऑर्डिनेट करावं. या 4 लोकांनी बाहेरच्या संस्थांची कोऑर्डिनेट करावं आणि इंटरनल जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट असेल तो सगळा पुणे ऑफिस देईल. आणि जो एक्झिक्युटिव्ह सपोर्ट आहे तर अर्थातच तुम्ही, मी, विजय आपण सगळेजण आहोतच, म्हणजे तो तर इफ नथिंग वर्क्स वी आर देअर टू गेट थिंग्स डन. पण त्या या प्रोग्रामसाठी म्हणून मला असं वाटतं की एक ऑफिस पाहिजे. अर्थात हा माझा विचार आहे. लेट अस हिअर फ्रॉम एव्हरीवन. या, आय आता विल